दरम्यान सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? आता सुनेत्रा पवार जर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर पार्थ पवार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार आता राज्यात आल्या तर पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नुकतेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची भूमिका सोपवण्यात यावी या चर्चेसाठी आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत त्यांची चर्चा सध्या चालू आहे। तर सुनेत्रा पवार जर राज्यात आल्या तर राज्यसभेवर पार्थ पवारांचा चेहरा दिसण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार आता राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून जर आल्या तर राज्यसभेवर आपल्याला पार्थ पवारांची वर्णी लागताना पाहायला मिळू शकते। तर नुकतेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ आणि इतर अन्य प्रमुख नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले। तर आता त्यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे। त्यांची प्रमुख मागणी ही असणार आहे की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं। मात्र सुनेत्रा पवार जर राज्यात उपमुख्यमंत्री पदावर आल्या तर पार्थ पवारांची वर्णी राज्यसभेवर लागण्याची शक्यता आहे। आता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर पार्थ पवारांची वर्णी आता राज्यसभेवर लागणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेत आहेत, मात्र आता जर त्या उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं तर मग पार्थ पवार हे राज्यसभेवर दिसण्याची शक्यता आहे। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेले। सुनेत्रा पवार आता राज्यात आल्या गणेश, तर पार्थ पवारांची वर्णी ही राज्यसभेवर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नक्कीच खरं तर सुमित्रा पवार यांना राज्यामध्ये घेऊन आल्यानंतरून खरं तर सुमित्रा पवार यांची राज्यसभेतली जागा आहे ती रिक्त होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच जागेवर पार्थ पवार यांची देखील आहे ती वर्णी लागली जाऊ शकते असं देखील म्हटलं जातं। कारण की या अगोदर देखील आहे ते पार्थ पवार यांनी लोकसभा देखील आहेत 2 वेळेस लढवल्या होत्या, मात्र त्यांना पराभवाचा सामना आहे तो करावा लागला होता। त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार देखील आहे ते राजकारणात येऊ पाहत होते, मात्र तेवढं यश आहे ते मिळालं नव्हतं। मात्र आता कुठेतरी अजित पवारांच्या जाण्यानंतर पार्थ पवार यांची ही वर्णी आहे ती राज्यसभेवर लागण्याची शक्यता तेवढीच वर्तवली जाते। कारण की पवार कुटुंबातलं कोणीतरी आणखी पुढे यावं ही प्रामुख्याने मागणी आहे ती होताना पाहायला मिळत होती। त्यामुळे पार्थ पवार यांनी अगोदर निवडणूक लढल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा सुमित्रा पवारांची जर जागा रिक्त झाली, त्या जर महाराष्ट्राच्या राजकारणात आले तर त्यांना कुठेतरी जी राज्यसभेची जागा आहे ती त्या ठिकाणी पार्थ पवार यांची आहे ते वर्णी लागण्याची शक्यता आहे तेवढीच वर्तवली जाताना पाहायला मिळते। त्यामुळे सुमित्रा पवार खरं तर उपमुख्यमंत्री पद करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागते का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की प्रामुख्याने सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आहे ते सुमित्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद करण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळेच कुठेतरी या राजकारणामध्ये आहे ते मोठे बदल आता होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता सुनेत्रा पवार जर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून आल्या तर पार्थ पवारांची राज्यसभेत वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते।